See, here we will see the go and no go gauge principles. Okay, first of all, understand what is the importance of go and no go gauge. In manufacturing, parts must be checked to determine whether they lie between the specified limits of size. In mass production, it very less time consuming or very time consuming to measure the dimension of each part. Therefore, instead of measuring the actual dimension of each part, the conformance of part produced with a tolerance specification can be checked by the gauges. Now let's see, gauges are the scaleless inspection tool of rigid design, which are used to check the dimension and relative position. They do not determine the actual size of part. म्हणजे काय ते कोणत्याही प्रकारे ॲक्च्युअल साईज जे आहे तुम्हाला ते काढून देत नाही, बट इट गिव्ह द कन्फर्मेशन वेदर दॅट पार्ट आर accepted or rejected. To check that whether the actual dimension of produced part is lie between the two permissible sizes or not. These two permissible sizes is under the name limit gauges. These limit gauges has two end. First one is go and no go end. At the another end which are easily inserted in the Taylor principle about the go and no go gauge. Let's see here, go and no go gauge. It states that the go gauge must be made to check the maximum metal condition. It is marked in a green line. Let's see in the animation. The no go gauge must be made to check the minimum metal condition. It is marked as a red line. बघा दोघं पिक्चर्समध्ये हा सपोज कॉम्पोनंट आहे आणि हा कॉम्पोनंट्समध्ये आपण आता हा गो गेज एंटर करतोय. द गो गेज शुड बी ॲज फार ॲज पॉसिबल द जॉमेट्रिकल शेप ऑफ कॉम्पोनंट टू बी चेक. म्हणजे काय एकाच वेळेस तो सगळे डायमेन्शन चेक करतोय, सर्क्युलरिटी, त्याचा राऊंडनेस, त्याचा ओव्हलनेस, हे सगळं चेक करतोय. दिस ऑल्सो चेक द टाइम स्ट्रेटनेस, पॅरालिझम एटसेट्रा. आता बघा ही जी रेड लाईन दिसते फॉर सर्क्युलर होल द नो गो गेज शुड बी अ पिन गेज. हा पिन गेज सारखं काम करतोय. इट इज नॉट एंटर इन दे. म्हणजे काय हा जातच नाही, तर त्यामुळे तो बाकीचे काही चेक करणार नाहीत कॉम्पोनंट. डबल एंडेड स्नॅप गेजचे बघा आता या ठिकाणी डबल एंड, एका साईडला गो आहे आणि दुसऱ्या साईडला तो नो गो आहे आणि त्याच्या साईडला काय पडलं आहे कॉम्पोनंट. बघा रेड कलरमध्ये दिसतोय तुम्हाला गो नो गो आणि ग्रीन कलरमध्ये दिसतोय तुम्हाला गो गेज आणि हा जो साईडला आहे दॅट इज द वर्कपीस. आता ह्या वर्कपीसमध्ये आपण गो आणि नो गो एंड जे आहे ते कशा पद्धतीने इन्सर्ट करतोय ते पहा. बघा आता माझ्याकडे आहे गो एंड आणि तो गो एंड मी या ठिकाणी प्लेस सॉरी नॉट गो नो गो जो आहे दॅट नो गो मी आता ह्या कॉम्पोनंटमध्ये प्लेस करतोय. द नो गो मस्ट नॉट गो इन टू द कॉम्पोनंट पिक्चर. बघा जो नो गो एंड आहे तो त्याच्यात जात नाही. ग्रीन कलर जो दिसतोय दॅट इज युअर गो. आता मी काय करतोय पलटवला तो एंड त्याचं, आता गो एंड घेतला ग्रीन कलरमध्ये जो दिसतोय तो. नाव इट इज इन्सर्टेड इन द कॉम्पोनंट. आता हा या कॉम्पोनंटमध्ये मी प्लेस करतोय. गो एंड ऑफ द गेज मस्ट गो इन टू द फीचर ऑफ कॉम्पोनंट बिंग चेक. म्हणजे आता हा जर वेळेस आतमध्ये जातोय तर आतमध्ये जात असताना त्याचा स्ट्रेटनेस, त्याचा पॅरालिझम, त्याचा सर्क्युलरनेस, राऊंडनेस या सगळ्या गोष्टी तो त्या ठिकाणी चेक करणार. म्हणून द डबल एंडेड लिमिट प्लग गेज इज यूज द टेस्ट द लिमिट ऑफ द फिट्स. ओके, अशा पद्धतीने आपण याचा गो आणि नो गो गेज हा समजून घेतला आणि त्या पद्धतीने आपण let's see here the hole basis system and shaft basis system. Now first we have to observe the hole basis system. In hole basis system the different type of fits are obtained by associating the shaft of varying the limit and dimension with a single hole whose lower deviation is 0. म्हणजे काय की यामध्ये आपण होलला हात न लावता, होलच्या लिमिट्सला हात न लावता आपण जी काही प्रोसेस करणार आहे ती सगळी शाफ्टवर करू की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं मेशिंग किंवा ॲसेंबल होणार आहे. आता सपोज होल जी बेसिस सिस्टीम आहे त्या होल बेसिस सिस्टीममध्ये लिमिट्स ऑफ होल keeping the constant and varying the limits of shaft to obtain the different types of fits. क्लिअरन्स फिट आहे, इंटरफरन्स फिट आहे, ट्रान्झिशन फिट्स आहे. जेवढे काही फिट्स आपल्याला ऑप्टेन करायचे आहेत बघा फिगरमध्ये दिसते तुम्हाला. बेसिक साईज ऑफ होल त्याला आपण हात लावणार नाही आहे. व्हॉट एव्हर यू हॅव टू ऑप्टेन द फिट, क्लिअरन्स, ट्रान्झिशन्स आणि इंटरफरन्स या सगळ्या प्रोसेस आपण कशावर करणार आहे शाफ्टवर. बघा हा ग्रीन कलरमध्ये तुम्हाला दिसतोय ना दॅट इज युअर पॉझिटिव्ह ग्राफ. म्हणजे हा या ठिकाणी क्लिअरन्स फिट. काय केलं मी शाफ्टचं डायमीटर कमी केलं. जर तो होलमध्ये जात नसेल तर मी त्या ठिकाणी शाफ्टचं डायमीटर कमी केलं जेणेकरून तो त्या होलमध्ये तो प्लेस होऊ शकला. ओके,
त्याच पद्धतीने मी इंटरफरन्स आणि ट्रान्झिशन स्पीड जे आहे ते ऑप्टेन करणार आहे. आता बघा ही बेसिक साईज आहे, हा इंटरफरन्स स्पीड. इंटरफरन्समध्ये काय करतो आहे मी आता लिमिट्स जे आहे शार्पचे वाढवले, म्हणजे शार्पचं डायमीटर थोडंसं वाढवलं, जेणेकरून हा या ठिकाणी आपल्याला थोडंसं प्रेस करून, म्हणजे प्रेस स्पीड म्हणतो ना आपण, तसं थोडासा प्रेस करून आपण त्याला त्या ठिकाणी इन्सर्ट करण्याचा प्रयत्न आहे. परंतु होलला आपण हात लावलेला नाही, होल्सवर कोणत्याही प्रकारे प्रोसेस केली नाही. बघा या ठिकाणी थोडासा फोर्स अप्लाय केला आणि त्या ठिकाणी शार्पचं डायमीटर वाढून मी तो लिमिट फिट ऑप्टेन केला. नाऊ नेक्स्ट, शार्प बेसिस सिस्टम. शार्प बेसिस सिस्टम कीपिंग द लिमिट्स ऑफ शार्प कॉन्स्टंट अँड व्हॅरिंग द लिमिट्स ऑफ होल. म्हणजे काय, शार्पच्या लिमिट्सला हात लावायचा नाही. आता जी काही प्रोसेस करणार आहे ती सर्व कशावर करणार, मी होलवर करणार. या ठिकाणी म्हटलं इन दिस सिस्टीम द डिफरंट टाइप्स ऑफ फिट्स आर ऑप्टेन बाय असोसिएटिंग द होल्स ऑफ व्हॅरिंग द लिमिट्स डायमेन्शन विथ अ सिंगल शार्प हुज अप्पर डेविएशन इज 0. नीट लक्ष द्या, शार्पवर जो आहे बघा, शार्प दिसतोय तुम्हाला, या शार्पवर मी कोणत्या प्रकारे प्रोसेस करणार नाही. आता जी प्रोसेस करणार आहे ती सगळी होलवर करेल. मग आय वॉन्ट टू ऑप्टेन द डिफरंट टाइप्स ऑफ फिट्स, म्हणजे काय, क्लिअरन्स, इंटरफरन्स, ट्रान्झिशन, हे सगळे फिट्स ऑप्टेन करेल. पण कुठे, होल्सला या ठिकाणी मी वेगवेगळ्या पद्धतीने चेंज करेल की जेणेकरून त्याच्यासोबत वेगवेगळ्या टाईपचे फिट्स मिळतील. आता मला जर समजा क्लिअरन्स फिट ऑप्टेन करायचं असेल तर मी काय करणार, त्या ठिकाणी होलचं जे डायमीटर आहे ते वाढवणार आहे, शार्पला हात लावणार नाही. होलचं डायमीटर मी त्या ठिकाणी इन्क्रीज करेल जेणेकरून शार्प हा इझिली या ठिकाणी इन्सर्ट होईल. बघा हा शार्प इन्सर्ट होतोय, कसं काय होतोय, कारण मी होलचं जे डायमीटर आहे ते वाढवलं. ग्रीन कलरमध्ये तो गॅप दिसतोय, दॅट इज नथिंग बट अ पॉझिटिव्ह गॅप, हा या ठिकाणी मी ऑप्टेन केला आहे. त्याच पद्धतीने मी इंटरफरन्स फिट करेल. मग इंटरफरन्स फिटच्या वेळेस काय करेल, शार्पला हात लावणार नाही, होलचं थोडंसं डायमीटर मी कमी करेल की जेणेकरून मला निगेटिव्ह गॅप त्या ठिकाणी ऑप्टेन होईल. आणि परत आणखीन मग त्या ठिकाणी आपण थोडंसं प्रेस फिट, बघा इंटरफरन्स ऑफ होल. आता या ठिकाणी काय करायचं, होलचं जे डायमीटर आहे कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे मी आणि थोडंसं फोर्स फिटच्या मदतीने किंवा प्रेस देऊन या ठिकाणी मी कोणता फिट ऑप्टेन करणार आहे, दॅट इज द इंटरफरन्स. शार्पला हात लावलेला नाही, जो काही फिट ऑप्टेन केलेला आहे मी, जी काही प्रोसेस केली ती संपूर्णपणे या होलवर केलेली आहे. अशाच पद्धतीने मी ट्रान्झिशन फिट ऑप्टेन करेल बाय व्हॅरिंग द लिमिट्स ऑफ होल बट कीपिंग द लिमिट्स ऑफ शार्प कॉन्स्टंट. दॅट इज द होल अँड शार्प बेसिस सिस्टम. ओके, थँक्यू सो मच.